नमस्कार मित्रमैत्रिणी, तुमचं माझ्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। तर माझा आजचा व्हिडिओ हा एका बीड जिल्ह्यामध्ये फसवणूक झालेल्या युवकाचा आहे। बीड जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये योगेश शिंदे नावाचा एक युवक राहतो आणि त्याची लग्न करून देण्याच्या आमिषाने फसवणूक झालेली आहे। हा योगेश शिंदे हा टू व्हीलर मेकॅनिकचं काम करतो आणि गणेश अंधुरे आणि राधा अंधुरे या दोन नवरा बायकोनी जे एजंटचं काम करतात, लग्न ठरवून देतो असं सांगून नवरदेवाकडून पैसे उकळतात। या दोन लोकांनी त्याची प्रचंड फसवणूक केलेली आहे। त्यामुळे तो अतिशय डिप्रेशनमध्ये आहे। तर तो योगेश शिंदे नावाचा जो तरुण आहे, त्याचं काही महिन्यांपूर्वी राधा अंधुरे आणि गणेश अंधुरे यांनी मी तुझं लग्न करून देतो, तू आम्हाला 3.5 लाख रुपये दे असं म्हणून फसवणूक केली। त्यांनी एका मुलीबरोबर, एका तरुणीबरोबर त्याचं लग्न लावून दिलं आणि त्या तरुणीचे आधीच 8 लग्न झालेले होते आणि हे तिचं 9वं लग्न होतं। ती तरुणी ह्याच्यासोबत म्हणजे ह्या योगेश शिंदे बरोबर 3 महिने राहिली। त्याच्यानंतर मग ह्या दोन एजंटनी तिला खूप वेळा फोन करून तिथून पळून जा वगैरे असं काय काय धमक्या दिल्या आणि ती त्यांच्याच गँगमधली ती असल्यामुळे ती पण अर्थातच त्यांच्या गँगमध्ये सामीलच होती। त्याच्यामुळे तिने पण तिथून पळ काढला। हा योगेश शिंदे रात्री झोपलेला असताना 3 महिन्यानंतर ही तरुणी त्याच्या घरातून पळून गेली आणि ह्याने केलेले सोन्याचे दागिने वगैरे सगळं घेऊन ही तरुणी पळून गेली। तर अशा प्रकारे फसवणूक केली जाते ह्या एजंट लोकांकडून आणि बीड जिल्ह्यामध्ये तर हे अतिशय प्रचंड प्रमाणात होतं। कारण मी खूप वेळा असं ऐकलेलं आहे की तिथूनच हे एजंट लोक म्हणजे ज्यांना लग्नासाठी म्हणजे एखादा नवरदेव किंवा त्याच्या घरचे मुलीचे शोध घेत असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट करून कुठून ना कुठून तरी कॉन्टॅक्ट करून त्यांना असं दाखवलं जातं की मी तुमच्यासाठी एक सुंदर मुलगी, एक छान स्थळ आहे, मी ते लग्न करून देतो म्हणजे तुझ्याबरोबर त्या मुलीचं, पण तू आधी आम्हाला 3-3.5 लाख रुपये दे। आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की मुलांना मुली मिळत नाहीये, म्हणून ही मुलं ज्यांना मुली मिळत नाहीयेत ते काही करून लग्न करायला तयार झालेले असतात। कारण वय वाढत चाललेलं असतं आणि त्यांना वाटतं 3-3.5 लाख रुपये गेले तरी चालेल पण आपलं लग्न व्हावं। पण असं करू नका, आधी नीट चौकशी करा। सगळी पूर्ण चौकशी केल्याशिवाय अशा आमिषाला बळी पडू नका। कारण जे लोक खरोखरीच लग्न ठरवून देतात ना, त्यांच्यावरचा पण विश्वास आता उडत चाललेला आहे। ह्यामुळे आता मुलांना मुली मिळत नाही कारण मुलींच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत। त्याच्यामुळे काय होतंय की त्या सहजपणे मुलांना नाकारतात। त्यांना सरकारी नोकरी पाहिजे, शेतकरी नको, बंगला गाडी पाहिजे, सासू सासरे नकोत, अशा मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे हे मुलं अशा आमिषाला बळी पडून त्यांची प्रचंड फसवणूक होते। तर हा जो योगेश शिंदे नावाचा जो युवक आहे, त्याने अगदी पै करून पैसे साठवले होते। तर त्याची अशी 7-8 लाखाची फसवणूक त्याची झालेली आहे। कारण तिला केलेले दागिने, शिवाय त्यांनी लग्न पण खूप थाटामाटात 3-3.5 लाख रुपये त्याचे लग्नाला पण गेले। थाटामाटात लग्न केल्यामुळे तिथे पण त्यांनी खर्च केला। शिवाय ह्या लोकांनी त्याच्याकडून एजंटनी 3.5 लाख रुपये उकळले, असे त्याचे बरेच पैसे गेलेत। म्हणजे कष्ट करून कमवलेले पैसे एका क्षणात अगदी मातीत गेले त्याचे पैसे असं म्हणायला हरकत नाही। आणि हे लोक काहीही भावनांचा विचार करत नाही एखाद्याच्या, की एवढे कष्ट केलेले एखाद्याचे पैसे, शिवाय त्याच्या गुंतलेल्या भावना, ह्याचा आपण किती ह्या लोकांना त्रास देतोय किंवा किती त्यांच्या भावनांशी खेळतोय याचा अजिबात हे लोक विचार करत नाही। म्हणून अशा एजंट लोकांना अजिबात बळी पडू नका। ज्यांच्या घरात लग्नासाठी मुलं आहेत त्यांनी आधी चौकशी करा। जिथे लग्न व्हायचे तिथे तर होणारच आहे, कारण कसं आहे, जेव्हा योग येतो तेव्हा आपोआप लग्न होतंच। त्यामुळे तुम्ही उगीचच असं अशा लोकांना म्हणजे अशा लोकांचं फावतच आहे। आता माझी अशी इच्छा आहे आणि तो जो तरुण आहे, जो योगेश शिंदे, त्यांनी पण अशी इच्छा व्यक्त केली की लवकरात लवकर पोलिसांनी या टोळीचा तपास करावा आणि त्यांना पकडावं। कारण अजून जे लोक फसवले जातील ते तरी वाचतील, कारण खूप लोकांची अजून ते फसवणूक करणारच आहे। जर ह्यांना पकडलं नाही आणि अशा एजंट लोकांना वेळीच आळा घातला नाही तर खूप लोकांची फसवणूक होईल। म्हणून माझं असं सांगणं आहे की खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे लोकांना कळेल की असे प्रकार चालतात आणि आपण ह्याला फसलं गेलं नाही पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।